श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 9.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1. परपेंडिक्युलर हाईट ऑफ ए कोन इज 12 सेंटीमीटर अँड इट्स स्लॅन्ट हाईट इज 13 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, कोनचं हाईट दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि त्याची स्लॅन्ट हाईट हे किती दिलेले 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय करायचं आहे तर रेडियस म्हणजे त्या कोनच्या बेसचा रेडियस आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके, आता फर्स्ट मी तुम्हाला म्हणजे कोनचं हाईट आणि लेंथ आहे ते काही समजून सांगते. हे तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. बघा, हा काय आहे, कोन आहे असं समजा. ओके, आणि इथून हा काय रेडियस असणार आहे, राईट. आणि हे काय परपेंडिक्युलर असं जर ड्रॉ केलं आपण, आता मी नाव देते इथं ए बी आणि सी नाव दिलं, राईट. तर आपल्याला इथं हाईट सांगितलेली आहे ती 12 सेंटीमीटर, म्हणजे हे असणार आहे, ती हाईट असणार आहे. ए बी ही काय हाईट असणार आहे, राईट. आणि स्लॅन्ट हाईट म्हणजेच काय लेंथ होते, त्याची लेंथ किती असणार आहे तर ही ए सी आहे, ही लेंथ असणार आहे, ही 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला रेडियस म्हणजे हा जो बेस आहे, हा बेस झाला, राईट. त्याचा रेडियस फाइंड करायचा आहे, म्हणजे बी सी हे आपल्याला काय अंतर फाइंड करायचं आहे. आता तुम्ही बघितलं तर हे परपेंडिक्युलर येतोय, ए बी हा परपेंडिक्युलर आलेला आहे, राईट, ह्या लाईनला. आणि त्यामुळं हे काय होतंय तर 90 डिग्रीचा म्हणजे अँगल होतोय. त्यामुळे इथं पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे आपल्याला. ओके, आणि बी सी हे काय म्हणजे रेडियस आहे तो फाइंड करायचा आहे. ओके, फर्स्ट आपण बघा, आता हे जे दिलेलं आहे ते काय लिहून घेऊया. काय दिलेलं आहे, आता हाईट दिलेली आहे एच इज इक्वल टू किती 12 सेंटीमीटर. नंतर काय स्लॅन्ट हाईट म्हणजेच काय लेंथ होते, जसं की आपण इथं म्हणालो तसं एल इज इक्वल टू काय 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला आर काढायचं आहे किती आहे ते. ओके, आत्ताच आपण बघितलं पायथागोरसचा थेरम यूज करायचे, त्यामुळे काय होणार आहे, याचं एलचा स्क्वेअर इज इक्वल टू आणि हा रेडियस होणार आहे आरचा स्क्वेअर प्लस काय एचचा स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला आहे, हे काय तुम्हाला लिहिणं पाहिजे. ओके, आणि इथं एल म्हणजे किती दिलेला आहे बघा, आता एलचा स्क्वेअर म्हणजे 13 दिलेला आहे. ओके, म्हणजेच 13चा स्क्वेअर. आणि आर काढायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज लिहूया. प्लस एच दिलेला आहे आपल्याला 12. ओके, 12चा स्क्वेअर, राईट. आणि 13चा स्क्वेअर किती आहे तर 169. ओके, इज इक्वल टू आरचा स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर आहे 144. त्यासाठी हे जे स्क्वेअर्स आहेत तुम्हाला काय म्हणजे किमान 20 पर्यंतचे स्क्वेअर्स आहेत ते लिहिणं पाहिजेत. देअरफॉर 169 आणि इकडं प्लस आहे, ह्या साईडला गेलं की ते काय मायनस होतं, त्यामुळे -144 इज इक्वल टू आरचा स्क्वेअर. देअरफॉर आरचा स्क्वेअर बघा, आता आपण मायनस करूया. 9मधून 4 गेले 5 राहिले, राईट. आणि 6मधून 4 गेले 2 राहिले, म्हणजे आरचा स्क्वेअर इज इक्वल टू 25 आलेला आहे. देअरफॉर त्यामुळं आर इज इक्वल टू काय येणार आहे तर 5 येणार आहे, का तर 25 हा 5चा स्क्वेअर आहे, त्यामुळं आर इज इक्वल टू 5 आलेला आहे. आणि रेडियस आता तुम्ही बघितलं तर हाईट आणि म्हणजे हाईट आणि लेंथ सेंटीमीटर आलेली आहे, त्यामुळं ह्याचंही युनिट काय असणार आहे सेंटीमीटर असणार आहे, राईट. म्हणजेच देअरफॉर द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन इज काय 5 सेंटीमीटर. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए कोन इफ इट्स टोटल सरफेस एरिया इज 7128 स्क्वेअर सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ बेस इज 28 सेंटीमीटर. पाय इज इक्वल टू 22/7.
आता इथं आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कोणचं व्हॉल्यूम आहे ते फाइंड करायचं आहे आणि त्याचा टोटल सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे आणि रेडियस ऑफ बेस म्हणजे बेसचा रेडियसही दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ए कोन फाइंड करायचं आहे. त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करून फर्स्ट आपल्याला हाईट आहे ती फाइंड करावी लागणार आहे आणि नंतर द व्हॉल्यूम ऑफ ए कोन याचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय म्हणजे हे व्हॉल्यूम ऑफ ए कोन हे फाइंड करावं लागणार आहे. ओके, फर्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण काय ॲज इट इज लिहून घेऊया. ओके, काय दिलेलं आहे इथं, टोटल सरफेस एरिया, राईट, द टोटल सरफेस एरिया किती दिलेला आहे, 7128 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, नंतर रेडियस आर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर व्हॉल्यूम काढायचं आहे. ओके, फर्स्ट आता बघा, टोटल सरफेस एरिया, द टोटल सरफेस एरिया ऑफ ए कोन. आता त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर पाय आर आणि एल प्लस आर. ओके, हा काय त्याचा फॉर्म्युला आहे आणि आपल्याला टोटल सरफेस एरिया दिलेला आहे 7128 इज इक्वल टू पाय आता 22/7 आणि आर दिलेला आहे 28, राईट, आणि एल आता आपल्याला काय इथं दिलेलं नाही त्यामुळे ॲज इट इज आपण लिहायचं आहे आणि आर काय 28 आहे. ओके, 28. आता बघा नंतर काय होणार आहे, हे जे नंबर्स आहेत ते काही ह्या साईडला जाणार आहेत. ओके, म्हणजे डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो इकडं जाताना काय मल्टिप्लायला जातो, म्हणजेच काय 7128 × 7 आणि हे न्यूमॅरेटरचे नंबर्स आहेत ते काय खाली येणार आहेत, 22 × 28 इज इक्वल टू काय एल प्लस 28. ओके, आता बघा आपल्याला जेवढं सोपं म्हणजे डिव्हिजन करता येईल तेवढं करायचं आहे आपल्याला. आता 728 दिसते आपल्याला, 7 1 7, 7 4 राईट, 7 4 28 होते. नंतर नंबर्स कोणते राहतात, 7128/22 × 4 इज इक्वल टू एल प्लस 28. ओके, आता तुम्ही इथं 4 नंबर दिसतो या आणि इथं आपण 4 न बघूया डिव्हिजन होतंय का. 4 1 4, नंतर 3 राहणार आहे, राईट, 3 1 होतंय, राईट, आपण करूया आता 4 न डिवाइड करूया. 4 1 4, नंतर 3 राहतं या आणि 3 आणि 1 म्हणजे किती होणार आहे, 4 7 28, 4 7 28, नंतर आणि किती राहणार आहे, तर 3 राहणार आहे. नंतरचा नेक्स्टचा नंबर 2 आहे, 4 8 32, राईट, आणि 4 2 8 म्हणजेच किती आलेलं आहे, 1782/22 इज इक्वल टू एल प्लस 28. ओके, आता आपल्याला काय आता हे भाग घालवायचा आहे. बघूया आता कितीनं जातोय, डायरेक्ट 22 न भाग जातोय. आता ह्याला 22 1 22 आणि 22 8 176 होते, 8 176 म्हणजे 2 राहणार आहे आणि नेक्स्टचे 2 म्हणजे किती होणार आहे, 22 1 22 म्हणजे 81 येणार आहे इथं. ओके, म्हणजेच बघा आता देअरफॉर काय होणार आहे, 81, राईट, 81 इज इक्वल टू एल प्लस 28. देअरफॉर 81, आता हा प्लस आहे इकडं गेलं की काय तो मायनस होणार आहे, म्हणजे -28 इज इक्वल टू एल. देअरफॉर एल इज इक्वल टू आता मायनस केलं किती होतं आहे बघा, तर 11मधून 8 गेले किती राहतात, 3 राहतात, राईट, आणि 8 कट करून 7, 7मधून 2 गेले तर 3 राहतात, म्हणजेच लेंथ आलेली आहे 53 आणि हे काय सेंटीमीटर असतं. ओके, आणि आता बघा लेंथ आलेली आहे तर आपला फॉर्म्युला आहे एलचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर. हा आपल्याला यूज करायचे आहे आणि काय हाईट फाइंड करायची आहे. देअरफॉर
त्यामुळे यल आता आपण काढलेला आहे 53, ह्याचा काय स्क्वेअर इज इक्वल टू आर किती आहे तर 28. ओके, 28चा स्क्वेअर आणि एच काय आपल्याला फाइंड करायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज आपण लिहूया. ओके, आता तुम्ही बघितलं तर 53 ह्याचा स्क्वेअर आपल्याला नक्कीच माहीत नसतो, त्यासाठी आपल्याला काय 53 × 53 करावे लागेल. ओके, मी आता इथं करते 53 × 53. बघा आता काय होते, 3 3 = 9, 3 5 = 15. ओके, नंतर 0, 5 3 = 15, 5 1 कॅरी ओव्हर आलं, 5 5 = 25 प्लस 1 26. ओके, 9 5 + 5 10, 6 7 8 आलं 2. ओके, म्हणजे ह्याचा स्क्वेअर काय आलेला आहे 2809 इज इक्वल टू. आता 28 ह्याचाही स्क्वेअर आपल्याला माहीत नसतो, त्यासाठी ही मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे. 8 8चं किती होत आहे तर 64, राईट. 8 2चं 16, राईट. 8 2चं 16 प्लस 6 केलं म्हणजे 22 झालं. 0 2 8चं 16, 6 1 कॅरी ओव्हर, 2 2चं 4 प्लस 1 5 आलं, 4 8 आणि 7, म्हणजे ह्याचा स्क्वेअर किती आलेला आहे 784 प्लस याचा स्क्वेअर. ओके, देअरफोर 2809. आता इकडं प्लस आहे, इकडं गेलं की ते काय मायनस होणार आहे, -784 इज इक्वल टू याचा स्क्वेअर. देअरफोर याचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपण हे मायनस करूया, बघूया किती येते. तर 9 मधून 4 गेले, किती राहतात 5 राहतात. ओके, नंतर 0 कट करून 9 येणार आहे, राईट. 0 कट करून 9 येणार आहे आणि 9 मधून 8 गेले 1 राहणार आहेत. नाही, 0 कट करून 10 येणार आहे इथं, 10 मधून 8 गेले 2 राहणार आहेत. ओके, आणि नंतर नेक्स्ट बघा 8 आहे, पण आपण इथं कट केलं त्यामुळे कट करून 7 होणार आहे. 7 मधून 7 गेले काय होणार आहे 0 होणार आहे आणि हे 2 ॲज इट इज येणार आहे, राईट. म्हणजे याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2025 आलेला आहे. ओके, आता हा नंबर्स आपल्याला कशाचा स्क्वेअर आहे तो माहीत पाहिजे, तर तो आहे 45चा स्क्वेअर. ओके, 45चा हा स्क्वेअर आहे, त्यामुळे एच इज इक्वल टू काय आलेलं आहे 45 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला द व्हॉल्यूम ऑफ ए कोन हे काय फॉर्म्युला यूज करायचं आहे. द व्हॉल्यूम ऑफ ए कोन इज इक्वल टू काय आहे 1/3 × πr² h. ओके, देअरफोर 1/3 पाय म्हणजेच आता 22/7 आणि आरचा स्क्वेअर म्हणजे काय, आता आर आहे 28, राईट. 28 ह्याचा स्क्वेअर इंटू एच. एच म्हणजे काय आहे इथं आता तुम्ही बघितलं तर 45, राईट, इज इक्वल टू आता 1/3 इंटू 22/7. आता 28चा स्क्वेअर आहे, त्यामुळं आपण 2 टाइम्स 28 लिहू शकतो इंटू 45. आता बघा आपण भाग घालवू शकतो 7 7 1 7, 7 4 28. ओके, आणि हे जे नंबर्स आहेत ते म्हणजे न्यूमॅरेटरचं न्यूमॅरेटरला लिहूया, म्हणजेच किती येणार आहे याचं तर 22 × 4 × 28 × 45 अपॉन काय 3. ओके, आणि तुम्ही बघितलं तर 3 ना आता आपण कुठला नंबर डिवाइड करू शकतो तो करूया आपण, राईट. आता 3 ने इथं डिवाइड होतोय बघा, राईट. 3 1 = 3, 3 1 = 3, 1 राहतं या, 3 5 = 15, राईट. म्हणजेच नंबर्स कोणते राहिले 22 × 4 × 28 × 15. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट करूया आपण. 22 4चं किती येतं आहे तर 88 येतं आहे इंटू, आता ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. ओके, इथंच करूया आपण साईडला. 28 × 15 काय होणार आहे तर 5 8 40, 5 2 10 प्लस 4 14. ओके, 0 1 8 8 1 2 येणार, राईट.
ॲडिशन करूया 0, 8 + 4 12, 2 + 1 3, 3 + 1 4, म्हणजेच किती 420 आलं ह्याचं ॲडिशन. आता आपण म्हणजे मल्टिप्लिकेशन 42 × 88. ओके, हा 0 आहे तो आपण काय नंतर देऊ. 8 × 2 = 16, राईट. आणि 8 × 4 = 32 + 1 केलं 33 आलं 0. आणि तुम्ही बघितला तर हा सेम नंबर आलेला आहे, त्यामुळे इथंही हे सेम नंबर्स येणार आहेत. 6, 3 आणि 3. ॲडिशन करायचं आहे. 6 + 3 9, 3 + 3 6 3. आणि हे एक 0, त्यामुळे इथं काय हा 0, म्हणजे हे काय ह्याचा आन्सर हे येणार आहे. ओके, म्हणजेच काय 36960. ओके, आणि हे काय आहे तर ह्याचं युनिट येणार आहे सेंटीमीटर क्यूब. का तर आपण कोणचं व्हॉल्यूम आहे त्यामुळे ह्याचं युनिट येणार आहे सेंटीमीटर क्यूब. देअरफॉर म्हणजेच आन्सर काय आलं, द व्हॉल्यूम ऑफ ए कोन is 36960 centimeter cube. Okay. Question number 3. Curved surface area of a cone is 251.2 centimeter square and its radius of its base is 8 centimeter. Find its slant height and perpendicular height. आता आपल्याला इथं बघा कर्व्ड सरफेस एरिया दिलेला आहे आणि काय रेडियस आणि त्या कोनचा रेडियस दिलेला आहे, बेसचा रेडियस दिलेला आहे. ओके, 8 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय करायचं आहे तर स्लॅन्ट हाईट आणि परपेंडिक्युलर हाईट किती आहे ते फाइंड करायचं आहे. आता स्लॅन्ट हाईट म्हणजेच काय लेंथ असतं. ओके, आता फर्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे ते ॲज इट इज आपण लिहून घेऊया. कर्व्ड सरफेस एरिया, राईट. द कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू किती आहे 251.2 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आणि नंतर काय दिलेलं आहे आर दिलेलं आहे 8 सेंटीमीटर आणि आपल्याला काय एल आणि एच फाइंड करायचं आहे. ओके, हे काय 2 फाइंड करायचं आहे. फर्स्ट आता आपल्याला बघा कर्व्ड सरफेस एरिया दिलेला आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करावं लागणार आहे तर एल फाइंड करावं लागणार आहे. ते फर्स्ट स्टेप बाय स्टेप आपण काय एक एक करत जाऊया. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए कोन इज इक्वल टू काय होतं तर πr/l हा काय फॉर्म्युला आहे. ओके, देअरफॉर आता कर्व्ड सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे 251.2 इज इक्वल टू पाय किती, आता हे यूज करायचं आहे पाय ह्याच्यामध्ये 3.14. ओके, आणि आर दिलेला आहे 8 आणि एल आपल्याला फाइंड करायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज आपण लिहून घेऊया. ओके, देअरफॉर आता हे जे नंबर्स आहेत मल्टिप्लायचे ते ह्या साईडला येतील त्यावेळी काय होणार आहे तर त्याचं म्हणजे खाली नंबर जाणार आहेत ते डिनॉमिनेटरला, राईट. अपॉन 3.14 × 8 इज इक्वल टू एल. आता बघा आपल्याला ह्याचं काय डिव्हिजन करायचं आहे, त्यासाठी तुम्ही बघितलं तर आता इथं पॉईंट आलेले आहेत. आता पॉईंट आपल्याला हे कट करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, आता इथं एक पॉईंट नंतर एक नंबर आलेला आहे, त्यासाठी आपल्याला खाली डिनॉमिनेटरला काय करावं लागणार आहे × 10 करावं लागणार आहे. आणि खाली डिनॉमिनेटरला तुम्ही बघितलं तर इथं पॉईंट नंतर 2 नंबर्स आलेले आहेत, त्यासाठी आपल्याला वरती काय करावं लागणार आहे 100 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, म्हणजे आता हा पॉईंट आहे तो निघून जाणार आहे × 8 आणि हा पॉईंट घालवण्यासाठी आपल्याला काही इथं 10 मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इक्वल टू एल. आता तुम्ही बघितलं तर इथं 1 0 कट होणार आहे. ओके, नंतर आता बघूया आता आपण भाग कितीचा घालवायचा 8 न ह्याला आपण भाग घालूया. 8 1 8 किती होणार आहे तर 8 3 राईट 8 3 24 होतं आहे. नंतर 1 राहतात तर नेक्स्टचं 1 म्हणजेच किती 8 1 8 झालं
राईट. नंतर 3 राहणार आहे. नेक्स्टचा नंबर 2 म्हणजे 8 4 32 म्हणजे 314 आलं ह्याचं. ओके, म्हणजे 314 इंटू 10/314 ओके इज इक्वल टू एल. आता तुम्ही बघितलं तर सेम नंबर्स आलेले आहेत न्यूमेरेटरला आणि डिनॉमिनेटरला, त्यामुळे हे काही कट होणार आहेत नंबर्स. ओके, देअरफॉर त्यामुळे एल इज इक्वल टू फक्त काय राहणार आहे 10 आणि ते काय असणार आहे आता हे सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटर. ओके, आणि आता आपल्याला इथं पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. म्हणजेच एलचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर हा काय फॉर्म्युला आहे. आणि आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की पायथागोरसचा थेरम काय यूज करायचं ते. देअरफॉर आता बघा इथं एल म्हणजे काय आपण काढलेलं आहे 10चा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू आरचा स्क्वेअर म्हणजे आर किती आहे 8, त्यामुळे इथं किती 8चा स्क्वेअर येणार आहे आणि प्लस एचचा स्क्वेअर आता आपल्याला काय हे फाइंड करायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज लिहावं लागणार आहे. देअरफॉर 10चा स्क्वेअर काय आहे 100 आहे, 8चा स्क्वेअर आहे 64 प्लस एचचा स्क्वेअर. देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे 100 प्लस आहे इकडं गेलं की ते काय मायनस होणार आहे -64 इज इक्वल टू एचचा स्क्वेअर. देअरफॉर एचचा स्क्वेअर इज इक्वल टू आता बघा 100मधून 64 गेलं तर किती राहतं तर 36 राहतात. ओके, 36 राहतात. आणि देअरफॉर एच इज इक्वल टू 36 कशाचा स्क्वेअर आहे तर 6चा स्क्वेअर आहे, त्यामुळे एच इज इक्वल टू 6 आणि युनिट येणार आहे सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. राईट, म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे आपल्याला काय काय विचारलेलं आहे द स्लॅन्ट हाईट म्हणजेच काय एल आपण काढलेला आहे ऑफ द कोन इज किती 10 सेंटीमीटर. राईट, अँड इट्स परपेंडिक्युलर height is 6 centimeter. Okay. Question number 4. What will be the cost of making a closed cone of tin sheet having the radius of the base is 6 meter and the slant height 8 meter if the rate of making is ₹10 per meter square. ओके, आता आपल्याला इथं बघा काय सांगितलेलं आहे कॉस्ट काढायची आहे. कॉस्ट ऑफ मेकिंग ए क्लोज्ड कोनची आपल्याला काय काढायची आहे कॉस्ट काढायची आहे आणि त्याचा रेडियस दिलेला आहे म्हणजे त्या बेसचा रेडियस दिलेला आहे आपल्याला 6 मीटर. ओके, आणि त्याचं काय दिलेलं आहे स्लॅन्ट हाईट म्हणजे त्याची लेंथ दिलेली आहे 8 मीटर आणि रेट ऑफ मेकिंग म्हणजे तयार करण्याचा रेट दिलेला आहे किती ₹10 पर मीटर स्क्वेअर. ओके, आता फर्स्ट बघा आपल्याला जे काय आपल्याला म्हणजे दिलेलं आहे ते ॲज इट इज आपण काय लिहून घेऊया. काय दिलेलं आहे तर आर दिलेला आहे. ओके, रेडियस दिलेला आहे 6 मीटर. ओके, नंतर काय दिलेलं आहे स्लॅन्ट हाईट म्हणजेच एल दिलेला आहे 8 मीटर इज इक्वल टू 8 मीटर. ओके, आणि आपल्याला काय द टोटल सरफेस एरिया त्यासाठी आपल्याला काय आता टोटल सरफेस एरिया काय फाइंड करावं लागणार आहे. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला इथं लिहायचा आहे द टोटल सरफेस एरिया ऑफ ए कोन. आता त्याचा फॉर्म्युला काय आहे तर पाय आर. ओके, आणि एल प्लस आर हा काय याचा टोटल सरफेस एरियाच्या कोणचा फॉर्म्युला आहे. ओके, देअरफॉर त्यामुळे काय पाय म्हणजे काय होणार आहे 22/7 इंटू आणि आर आपल्याला दिलेला आहे 6. राईट, आणि एल दिलेला आहे 8 आणि आर आहे 6. ओके, आता आपण काय हे सॉल्व करूया. इज इक्वल टू 22/7 इंटू 6. आता इंटू ह्याचं आणि ह्याचं ॲडिशन केलं 8 + 6 किती होते तर 14 होते. राईट, आता आपण ह्याला काय 7 डिवाइड करू शकतो. 7 म्हणजे 7 7 2 14 म्हणजे नंबर्स फक्त कोणते राहणार आहेत 22 × 6 × 2. ओके, 22
2चं किती होतं तर 44. 44 इंटू 6 किती होतं आहे 6 4चं 24. 4 2 कॅरी ओव्हर गेलं 6 4चं 24 प्लस 2 केलं 26 होणार आहे. म्हणजे इथं 264 आणि मीटर स्क्वेअर. ओके, मीटर स्क्वेअर हे काय आपला ॲन्सर आलेला आहे. म्हणजेच आता बघा, आता आपल्याला कॉस्ट काढायची. आपण टोटल सरफेस एरिया त्याचा काय फाइंड केलेला आहे. क्लोज्ड कोनची आपल्याला काय कॉस्ट काढायची आहे. त्यासाठी द कॉस्ट ऑफ मेकिंग द क्लोज्ड कोन इज इक्वल टू काय होणार आहे रेट. राईट, दिलेला रेट इनटू आपलं हे जे ॲन्सर आलेलं आहे ते होणार आहे. राईट, इनटू द टोटल सरफेस एरिया ऑफ ए कोन. ओके, रेट किती आहे तर 10 आहे. राईट, म्हणजेच 10 इंटू हे किती आलेलं आहे 264 इज इक्वल टू काय होणार आहे तर 2640. राईट, आणि हे काय आता रुपीज होणार आहे कॉस्ट असल्यामुळं. ओके, म्हणजेच ह्याचं ॲन्सर काय आलं द कॉस्ट ऑफ मेकिंग द क्लोज्ड कोन इज किती 2640 रुपीज. ओके, क्वेश्चन नंबर 5. वॉल्यूम ऑफ ए कोन इज 6280 cubic centimeter and base radius of the cone is 30 centimeter. Find its perpendicular height. पाय इज इक्वल टू 3.14. आता हा आपल्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, पण आपल्याला म्हणजे हा रेडियस आहे तो 20 सेंटीमीटर घ्यावा लागणार आहे. इथं काय 20 सेंटीमीटर घ्यावा लागणार आहे तरच आपलं काय म्हणजे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे ते ॲन्सर म्हणजे ते येणार आहे. ओके, त्यासाठी आपल्याला रेडियस घ्यावा लागणार आहे 20 सेंटीमीटर. ओके, आता फर्स्ट आपल्याला जे काही म्हणजे दिलेलं आहे गिवन दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. काय दिलेलं आहे इथं बघा, आता व्हॉल्यूम ऑफ ए कोन. राईट, म्हणजेच व्ही दिलेला आहे 6280 आणि क्युबिक सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब आणि रेडियस दिलेला आहे 20 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला काय काढायचं आहे तर परपेंडिक्युलर हाईट म्हणजे हाईट काढायची आहे किती आहे ते. आणि आता आपल्याला बघा व्हॉल्यूम ऑफ ए कोन दिलेला आहे त्यामुळे आपल्याला ह्याचाच फॉर्म्युला यूज करावं लागणार आहे ते काढण्यासाठी. राईट, द व्हॉल्यूम ऑफ ए कोन इज इक्वल टू त्याचं काय आहे फॉर्म्युला तर 1/3 पाय r²h. ओके, आणि हे जे फॉर्म्युला आहे ते तुम्हाला लिहिणं पाहिजेत. देअरफॉर आता व्हॉल्यूम ऑफ ए कोन किती दिलेले आहे 6280 इज इक्वल टू 1/3 इंटू पाय आपल्याला हे घ्यायचं आहे 3.14 इंटू आरचा स्क्वेअर. आर आपल्याला किती दिलेला आहे 20, त्यामुळं आर आता आरचा स्क्वेअर त्यामुळं 20 इंटू 20 आपण लिहू शकतो. आणि एच आता आपल्याला एच आहे ते फाइंड करायचे आहे. राईट, इंटू एच. ओके, नंतर आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे जे नंबर्स आहेत ते आपण काय म्हणजे ह्या साईडला घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं आपल्याला माहीत आहे 6280 आणि जो वरचा नंबर आहे म्हणजे खालचा नंबर आहे तो वरती येणार आहे म्हणजेच इंटू 3 होणार आहे. राईट, अपॉन त्यामुळे काय होणार आहे तर हे न्यूमॅरेटरला हे सगळे नंबर्स असतात ते न्यूमॅरेटरला असतात त्यामुळे ते आता काय खाली जाणार आहेत. आणि 3.14 आहे त्यासाठी आता आपल्याला हा पॉईंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर वरती आहे ते 100 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, म्हणजेच इंटू 20 इज इक्वल टू एच. ओके, म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं का काय केलं ह्या साईडला येण्यासाठी जे म्हणजे डिनॉमिनेटरला नंबर्स असतात ते वरती जाणार आहेत न्यूमॅरेटरला आणि हे जे न्यूमॅरेटरचे नंबर्स असतात ते डिनॉमिनेटरला जाणार आहेत. आणि हा पॉईंट्स काढण्यासाठी आपल्याला आता खालच्या नंबरचा पॉईंट म्हणजे काढायचा आहे त्यासाठी आपल्याला वरती 100 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. का तर पॉईंट नंतर 2 म्हणजे नंबर्स आले त्यासाठी 1 नंतर
2 झिरो द्यायचे. ओके, आता आपण काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. आता हे काय स्टेप बाय स्टेप करत जाऊ आपण. आता 20 खाली आलेलं आहे, वरती 100 आहे. 21चं 20, 25चं 100. ओके, आता जे राहिलेले नंबर्स आहेत ते आपण ॲज इट इज लिहून घेऊया. बघा आता काय होतं आहे. 314 × 20 इज इक्वल टू h. आता 20नं आपण डायरेक्ट भाग घालूया. 21चं 20 आणि 23चं 60 होणार आहे. नंतर 2 राहतं या, नंतरचा नेक्स्टचा नंबर 8 आणि 21चं 20 राईट. नंतर 8 राहतं या, नेक्स्टचा नंबर 8 आणि 24चं 80 झालं राईट. म्हणजे नंतरचे नंबर्स कोणते राहिले. 314 × 3 × 5 अपॉन 314 इज इक्वल टू h. आता नंबर सेम आलेले आहेत त्यामुळे काय कट होणार आहेत. देअरफोर h इज इक्वल टू 3 5चं 15. h किती आलेलं आहे 15 आणि हे काय सेंटीमीटरमध्ये आहे राईट, सेंटीमीटर. ओके, म्हणजे स्टेप बाय स्टेप एक एक करत गेलं की काय आपल्याला लगेच सॉल्व होईल. आपण ह्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करत गेलो तर खूप वेळ जाईल. त्यासाठी स्टेप बाय स्टेप एक एक डिव्हिजन करत जायचं आहे आपल्याला. ओके, नेक्स्ट बघा आता h इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला क्वेश्चन विचारलेला काय होता. द परपेंडिक्युलर height right, height of the cone is किती 15 सेंटीमीटर. आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. ओके स्टुडंट्स, आपले ह्या व्हिडिओमध्ये काय क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचे क्वेश्चन काय सॉल्व झाले आहेत. आता राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.